नमो बुद्धाय. जय भीम. तथागत बुद्ध एका ठिकाणी असं म्हणतात की एखादा शील सदाचारी व्यक्ती जो शीलवान आहे, जो धम्मवान आहे, जो सद्गुणी आहे, अशा सदाचार्य व्यक्तीची संगत एखाद्या व्यक्तीला 24 तास जरी लाभली आणि 24 तास त्या व्यक्तीसोबत असूनही त्या व्यक्तीला जर त्या शील सदाचार्या व्यक्तीची किंमत कळत नसेल, त्याला त्याची पारख करता येत नसेल, तर त्याची गत म्हणजे एखादी जी पळी असते आणि आपण वरण केलेलं असतं, त्या वरणामध्ये एखादी पळी दिवसभर जरी ढवळली तरीसुद्धा त्या पळीला, त्या वरणाची, त्या आमटीची चव कळत नाही. तसंच एखादा शीलसदाचारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीसोबत 24 तास जरी राहिला तरीसुद्धा त्याच्या शील सदाचाराची, त्याच्या सद्गुणांची पारख ज्याला करता येत नाही, त्याला तथागत बुद्धांनी पळीची उपमा दिलेली आहे की दिवसभर जरी वरणात ढवळली तरी त्याची चव जशी कळत नाही, तशीच सदाचारी माणसाची चव, सदाचारी माणसाच्या सद्गुणांची पारख न करता येणं म्हणजे वरणामध्ये ढवळलेल्या पळीप्रमाणे आहे. त्याच्याच उलट बुद्ध असं म्हणतात की जर एखादा सुज्ञ व्यक्ती आहे, त्या सुज्ञ व्यक्तीच्या क्षणभराच्या सहवासामध्ये जरी तोच सदाचारी व्यक्ती, शीलवान व्यक्ती, धम्मवान, गुणवान सदाचारी व्यक्ती जर एका क्षणभरासाठी जरी त्याच्या सुज्ञ व्यक्तीच्या सहवासात आला तर त्याला असं बुद्ध म्हणतात की त्याच पळीने वरणाचा एक थेंब आपल्या हातावर घेऊन त्याची चव पाहिल्याबरोबर त्याला त्याची चव कळते. तशीच एखादा सुज्ञ माणसाला, एखाद्या सदाचारी माणसाचा क्षणभराचा सहवाससुद्धा त्याची पारख ज्याला करता येते असा व्यक्ती म्हणजे सुज्ञ व्यक्ती, असं तथागत बुद्ध यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची योग्य ती पारख करण्याइतपत आपल्याला निश्चितच बुद्धानं सांगितल्याप्रमाणे ते पारख करण्याचं कौशल्य असावं इतकंच. म्हणून आपण वरणामध्ये ढवळलेल्या पळीप्रमाणे न बनता त्या वरणाचा एक थेंब आपल्या हातावर घेऊन चाखताना जी त्याची चव कळते, गोडी कळते, तसंच सुज्ञ माणसाप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या सदाचारी व्यक्तीची पारख आपल्याला करता आली पाहिजे. नमो बुद्धाय.